ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ ऋतुकारक भगपुष्पाणी समर्पयामि आपण नमस्कार करा नमस्कारो हो मी सरकारीकडे तीन सुपाऱ्या दधी शंकर तुझ्या रम शिरोदानव संभव नमामि श्री सोम सोमाय नमः चंद्र वर 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 त्याच्या पुढे समुद्र हो प्राणायाम राहे नमः स्कंदाय नमः ब्रह्माय नमः कालाय नमः चित्रगुप्ताय नमः अपाय नमः पुरुषाय नमः प्रजापते नमः सर्वे नमः दित्ये नमः ब्रह्मे घ्या घ्या हां ठेवायचं ती वरच्या कोपऱ्यातली गुरुची गंध लावा तिने सुपाऱ्यांना हळद कुंकू वाहा त्याच्या एका सुपारीला बुक्का वाहा उदबत्ती ओढा धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि तुमच्या ताटातली खडी साखरेच्या खारीपाटीची पूर्वेसाठी घ्यायचं देवा ओम आता देवा हा प्रत्येक म्हणजे मग हे वय मी निघायची त्याच्यात भांडे घेऊन गेला की काय होते धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि ओम सूर्याय नमः ओम सोमाय नमः ओम भौमाय नमः ओम बुधाय नमः त्या नारळावरती एक चमचा पाणी सोडा श्रीफळ अर्पण नारळाला हळद कुंकू वाहा नारळावरती एक फूल ठेवा आपण नारळ गोंधळ घ्या तुमच्या फूल ठेवा नारळावरती तदेव लग्नम सुंदरदेवदारा हा चंद्रमंत्रदेव विद्या हा देव लक्ष्मी आणि नवग्रह देवता हा प्रियतमा नमस्कार करा नमस्कारो सरका इकडे इकडे टाका खाली त्या वेळेवर अतिथी देव भव सर्वभ्यो नमो नमः या सत्य उदबत्ती ओळा धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि केळाला पाणी फिरवा केली फल नैवेद्यम समर्पयामि ओम नमः स्वाहा प्रक्षालन समर्पयामि पुनर्नैवेद्यम समर्पयामि नमस्कार करा गणपतीला नमस्कारो हो मी परत अक्षर हातामध्ये घ्या हरि ओम सरस्वतीच्या पुरुषा हातांच्या देवशे हे तेज राशी जगतपदे क्रिया मानवया पूजा गण श्रीमंत सत्यनारायण देवताभ्यो नमः अहोना दक्षिणा भावटिन्या तो बाळकृष्ण मुद्रंगा नावामध्ये पाणी फिरवा पंचामृत नैवेद्यम समर्पयामि तेणे देवा साध्या तुझे पूजनता जगवान नारायण तुझे आपदोच्चते ब्राह्मण समृद्धा देव पुरुषा भजन भगम समणात्मा मधुरे प्राणपदा विजय विपुणम सर्वसिद्ध विष्णुच्या बाळकृष्ण तुमच्या खात्यात स्वाहा हस्त प्रक्षालन मुख प्रक्षालन सुप्रमे पुढे तुळशी माळा घरा करते वजय पांडुरंगा पांडुरंगा कदमाई वल्लभाराजीच्या वल्लभा पारेश्वरा राही रंगमाबाई आणि पुरवंडयती चंद्रभागे माझे करणे आदती दिंड्या पताका वैष्णवना जाती पंढरीचा महिमा पार के
व दैत्यासुरवर्धिनी सर्व पंकजलेशा जय देवी जय महिषासुरवर्धिनी व दैत्यासुरवर्धिनी सर्वरीश्वर वर्गे तारक संवर्धिनी जय देवी डोळ्याने मायेने रूप तुझे चामचंद्रियाने तुझ्यात्मनामं प्रकटसभा करोति यज्ञं सकलं परस्परे नारायणति समर्पयामि अधिकं केशवं श्री ज्ञानदेव तुकाराम गुरु तुकाराम महाराज की जय पार्वती हात घ्या जोडा बरं ठीक बघा इकडे
Oh
इतिहासे जो करी नमन माता पितयासे जो करी नमन धन्य त्याचे पुण्य इहजनी माता पितयाचे जो करी पूजन धन्य त्याचे जीवन इहलोकी माता पित्याची जो करी सेवा माता पितयाची जो करी सेवा एका जनार्दनी देवा वरिष्ठ तो माता पित्याचे जो करी पूजन धन्य त्याचे जीवन इहलोकी पंढरीच्या देवराया जो करी नमन धन्य त्याचे पुण्य इहजनी माता पितयाचे जो करी पूजन धन्य त्याचे जीवन इहलोकी प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील आई वडिलांना नमन केल्यानंतर आई वडिलांचं पूजन केल्यानंतर आई वडिलांची सेवा केल्यानंतर त्या जीवनाला धन्यता मिळते भगवंताजवळ वरिष्ठ असं स्थान मिळतं असं प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठाला सेवेचं प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञात आहे. सौ मालनबाई भानुदास सुपेकर आणि श्री भानुदासजी भीमाजी सुपेकर या माता पित्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याच पोटी जन्म घेतलेली ही सुपुत्र दादासाहेब आणि बाळासाहेब या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होत असताना हा कृतज्ञता सोहळा अमृत महोत्सव पुस्तक तुला असा अत्यंत अद्वितीय असा हा उपक्रम आणि हा सोहळा आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं सर्व समाजाला दिशा देणारा समाजाने आदर्श कशाचा घ्यावा कोणत्या कार्यक्रमांचा घ्यावा असा जर प्रश्न निर्माण झाला तर नक्की सगळ्यांनी एकमुखाने सांगायचं अशा कार्यक्रमांचा आदर्श घेतला पाहिजे. हे आदर्शवत आहे महाराज. या सोहळ्यासाठी माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याची संधी मिळावी हे माझं भाग्य आहे. कीर्तन करण्याचा योग अनेक वेळा येतो हे जावंही लागतं पण असे सोहळे करण्याचा माझ्या जीवनातला हा दुसराच योग आहे. म्हणजे किती दुर्मिळ आहे बघा. विठाला सर्वच आई वडील असणारीच मंडळी आहोत पण ही दुरापास्त गोष्ट का होते किंवा ही दुर्मिळता या ठिकाणी का पाहायला मिळते तर हे सोहळे घडवून आणण्यासाठी अनंत जन्मांची पुण्याई लागते महाराज. हे पुण्याईशिवाय होत नाही. तीन गोष्टीसाठी जीवनात पुण्याईच लागते. भगवंताचं नाम आवडावं पुण्याईशिवाय ते होत नाही. संतांची भेट होण्यासाठी सुद्धा पुण्याई लागते आणि आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता सोहळा करण्यासाठी सुद्धा पुण्याई लागते. विठाला देवाचं नाव कोणालाही आवडत नाही महाराज. सगळ्यांना नाव घेता येतं परंतु देवाचं नाव घेण्यासाठी भगवंत सांगतात जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ यावया जयाच्या वाचे पुढा भोजे
नाम नाचत असे माझे, काही सोपी गोष्ट आहे का? जन्म सहस्र, हजारो जन्म लागतात तेव्हा कुठेतरी या ठिकाणी भगवंताचं नाम माणसाला आवडू लागतं. ते काय आवड निर्माण होणे इतकी सोपी गोष्ट थोडीच आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, येतो बहुता जन्मी जोडे. तिळा तिळानं पुण्य साठवावं लागतं, अनेक जन्मात ते साठवावं लागतं. मग तुझे नाम वाचिशी आतुडे, तेव्हा कुठेतरी भगवंताचं नाम आवडू लागतं महाराज. अशी जन्माची अनंत जन्माची पुण्य लागते तेव्हा भक्ती घडते, भगवंताचं नाम आवडतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी संतांची भेट होण्यासाठी सुद्धा पुण्य यायचं लागतं. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती माझी फळाशी आली नाही का. परमानंदो आजी मानशी, भेटे झाली या संताशी. माझ्या जीवनात आज जे मी या आनंदाला प्राप्त झालो त्याचं कारण आहे माझ्या पूर्वजन्मीच्या सुकृताने मला संतांची भेट घडवून आणली. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. नाथ बाबा सांगतात, निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. तय होय भेटी हरिप्रियाची, तेव्हा कुठेतरी हरिप्रिय असणाऱ्या माणसांची भेट होते. संतांची भेट होण्यासाठी पुण्यही लागते महाराज. नवे नवे भगवंताचं नाम आवडण्यासाठी सुद्धा पुण्यही लागते. आणि तिसरी गोष्ट जर कशासाठी पुण्यही लागते तर नाथ बाबा सांगतात, फक्त पुण्यही नाही तर त्या ठिकाणी धन्य असं ते पुण्य लागतं अभंगाच्या पहिल्या चरणात. माता प्रीतयासी जो करे पूजन, माता प्रीतयासी जो करे नमन, माता प्रीतयासी जो करे नमन, माता माणसं आपण या ठिकाणी शोधून काढायचे ठरलं तर मला असं वाटतं दुर्मिळ गोष्ट असेल की आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय ती बाहेर पडत नाही. एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये दर्शन घ्यावं असे जर पाय कोणाचे असतील ना तर फक्त आई वडिलांचे असतात. संत भगवंत बाजूला ठेवा, पण समाजामध्ये जीवन जगत असताना दर्शन घ्यावं असे पाय जर कोणाचे असतात तर ते आपल्या आई वडिलांचे असतात. पण आपण त्या पायांचं कधी दर्शन घेत नाही म्हणा. एक दिव्य जीवन आपल्या समोर असताना सुद्धा आपण कुठेतरी जगात या ठिकाणी इतरांचे पाय धरत फिरत असतो. एक लक्षात ठेवा, जगात पाया पडत फिरायची वेळ येऊ नये असं वाटत असेल ना तर आई वडिलांच्या पाया पडत जा. जगाच्या पाया पडायची गरज पडत नाही, पण आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे ना. दिव्य जीवन असतात महाराज आई वडिलांचं. धर्मराजाला प्रश्न विचारला होता यक्षराजानं, धर्मराजा आकाशापेक्षा उंच कोण आणि पृथ्वीपेक्षा महान कोण आहे? फार मोठा संवाद आहे. यक्ष प्रश्न नावाचं पुस्तक लिहिलंय मी, जवळजवळ त्यामध्ये 90-95 प्रश्न आहेत. खूप छान प्रश्न, सुंदर अशी चर्चा आहे. सर्व शास्त्रांचा परामर्श त्यामध्ये धर्मराजाने घेतलेला. यक्षराजाने जे अनेक प्रश्न विचारले त्यामध्ये हाही प्रश्न होता की आकाशापेक्षा उंच कोण आणि पृथ्वीपेक्षा महान कोण. तेव्हा धर्मराजाने निसंकोचपणे उत्तर दिलेलं आहे, आकाशापेक्षा उंच कोण असेल तर पिता हा आकाशापेक्षा उंच असतो आणि पृथ्वीपेक्षा महान आई असते. आई पृथ्वीपेक्षा महान आहे आणि आकाशापेक्षा उंच आहे म्हटल्याच्या नंतर किती दिव्यत्व आहे. जेथ दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळते. तिथे हात जोडले गेले पाहिजेत. माणसाला कुठेतरी एक दिवस दर्शन राहिलं तर उणीव वाटली पाहिजे. आज आपलं काहीतरी राहिलं आयुष्यामध्ये. त्यांनी आपल्यासाठी फार दिव्य अशी तपश्चर्याच केलेली असते. आकार देण्याचंच काम केलेलं असतं असं नाही, आधार देण्याचंही केलेलं असतं. फक्त आकारच देतात जीवनाला असं काही नाही, तर आधार देण्याचंही काम आई वडील करतात. शिक्षक आकार देऊ शकतात, आधार नाही देऊ शकत. शिक्षक मंडळी आकार देतील पण आधार कसे देतील? आधार नाही देऊ शकत. काही माणसं आधार देतील पण आकार नाही देऊ शकत. सगळे सोयरे असतील, श्रीमंत असतील, कदाचित आधार देतील पण आकार देण्याचं काम तेही करू शकत नाही.
काही आकार देऊ शकतात, आधार देऊ शकत नाही. काही आधार देऊ शकतील तर आकार देऊ शकत नाही. काही आकार देतील तर आधार देऊ शकत नाही. काही आकारही देत नाही, आधारही देत नाही. आता तेच आकारात नसतात तर ते काय देतील? असली भरपूर आहे. ते आकारही देत नाही, आधारही देत नाही. पण जीवनामध्ये आकारही देण्याचं काम आणि आधारही देण्याचं काम फक्त आईवडील करतात. फार मोठा आकार आणि आधार आपल्याला आईवडिलांपासून मिळत असतो. नित्य दर्शन घेतलं ना सज्जन हो, तर अनेक गोष्टीचा फायदा होतो. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, भजन करायचा विठ्ठल. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चात्वरी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. शास्त्र असं सांगतंय की जर आपण आई वडिलांचं दर्शन घेतलं तर आपल्याला 4 गोष्टी ह्या आपोआप प्राप्त होतात. पहिली गोष्ट जर कोणती असेल तर वर्धन्ते आयुष्य वाढतं महाराज. जी माणसं आई वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडतात त्यांच्या जीवनामध्ये शक्यतो काळ लवकर घालत नाही. देव सुद्धा त्यांना घेऊन जाण्याची डेअरिंग करत नाही. एक जण माझ्यासारखा देवाला म्हटला, देवा अरे तू तर असं म्हणतो की तुला जे आवडतात त्यांना लवकर घेऊन जात. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. मग जो देवाला आवडतो या ठिकाणी त्याला तू लवकर घेऊन जातो, मग मला का नेलं नाही? मी तुला आवडत नाही का? देव म्हटलं खरंय, आवडतात नाही असं नाही, पण माझ्यापेक्षाही या ठिकाणी जास्त आवडणारे 2 पात्र या जगावर अजून या ठिकाणी आहेत. माझ्यापेक्षा जास्त तू त्यांना आवडतो. म्हणे कोण आहेत असे? म्हटले तुझे आई वडील. आई वडिलांना तू माझ्यापेक्षा जास्त आवडतो म्हणून माझी नेण्याची हिंमत होत नाही. आई वडिलांचं जर जीवन या ठिकाणी आपल्याशी संलग्न असेल, आई वडिलांची जर आपल्यावर कृपा असेल तर त्या जीवनामध्ये सुख आणि आनंद भरभरून असतो महाराज. माझ्या समोर एक 3 चाकाचं डुगडुग चाललं होतं. डुगडुगच म्हणतात ना इकडे, 3 चाकाचं असतं टेम्पो छोटा, आमच्याकडे त्याला डुगडुग म्हणतात म्हणून म्हटलं. असं फार काही अंतर नाही आपलं. ते पुढे चाललेलं असताना त्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं. मी कदाचित असेलही मोठ्या गाडीत, परंतु मला लाजवेल असं नवीन फॉर्च्युनर बदल्या माणसाला सुद्धा लाजवेल असं त्यानं वाक्य लिहिलं होतं त्या डुगडुग्यावर पाठीमागे. त्याने असं लिहिलं होतं, हमसे जलो मत. काय म्हणतो तो? हमसे जलो मत, माझ्यावर जळू नका. हमसे जलो मत, हम घर से दवा नहीं माँ बाप की दुआ लेकर निकलते हैं. तो म्हणतो माझ्यावर जळू नका, मी आनंदी असण्याचं कारण घरून गोळ्या औषध घेऊन निघत नाही, आई वडिलांचं दर्शन घेऊन निघतो. काय कमालीची गोष्ट आहे. फॉर्च्युनर मधलं गोळी घेऊन झोपते आणि डुगडुग्यातलं सुखी आहे. कारण काय? आई वडिलांचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई वडिलांच्या दर्शनामध्ये एक समृद्ध आशीर्वादाचं सामर्थ्य असतं आणि ते आपण मिळवलं पाहिजे. आपलं आयुष्य वाढतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला विद्या प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होतं. ज्याला असं वाटत असेल आपल्या जीवनात ज्ञान मिळवावं, कोणाला वाटतं का मी अज्ञानी असावं? नाही वाटत. प्रत्येकाला असं वाटतं मी ज्ञानी असलो पाहिजे, नाहीतरी ज्ञान नसेल तर त्या जीवनाला तरी काय अर्थ आहे? जया प्राणियाच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, माऊली म्हणतात. दया ते जे आले म्हणू काही वरी मरण चांग. माऊली असं म्हणतात त्याने जगू सुद्धा नाही. कोणी? ज्याला ज्ञानाची आवड नाही, जीवनाच्या ज्ञान प्राप्तीची लालसा नाही किंवा ज्ञान नाही, अशा माणसाने जगू नये असं माऊली म्हणतात. 2 व्यक्तींचा जगण्याचा अधिकार माऊली हिरावून घेतात. म्हणजे माऊली सुद्धा त्या 2 व्यक्तींनी जगू नये म्हणतात. कोणत्या? एक अज्ञानी आणि दुसरा अपकीर्ती करून घेणारा. जाणतेनी तववरी जियावे अपकीर्ती अंगान पवी. पुढे काय येणं थोडं गुण लागतंय. या विठ्ठल विठ्ठल. तिकडे सावली येणार नाही आता, सूर्य तिकडेच येतोय ना. या माझ्या जवळ. अपकीर्ती कधी माणसाची होऊ नये
अपकीर्ती झालेल्या माणसाला या ठिकाणी जगण्याचा अधिकार नसतो आणि अज्ञानी एक माणसाला जगण्याचा अधिकार नाही. म्हणून ज्ञान प्राप्तीची लालसा असली पाहिजे. ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल, आई वडिलांचं दर्शन घ्यावं, नमन करावं. तू एडिसन गुरुजींनी घरी आणून घातलं होतं. म्हटले हा मतिमंद आहे. आता याला शाळेमध्ये शिकवण्यासाठी आमचे सगळे पर्याय थकलेले आहेत. हा शाळेत शिकणार नाही. घरी आणून घातल्यानंतर आईला मोठं दुःख होतं. शाळेतून मतिमंद म्हणून घरी आणून घातल्याच्या नंतर आईच्या डोळ्यात पाणी आलं. परंतु एडिसनने विचारलं, आई मला का बरं गुरुजींनी शाळेतून घरी आणलं? आई होती महाराज. आई म्हणते, बाळा अरे शाळेत जे शिकवलं जाणार आहे ना ते सगळं तुला अगोदरच येतं म्हणून घरी आणून घातलं. आपल्या लेकराचा अवमान व्हावा असं कधीच आईला वाटत नाही. कोणतीच आई आपल्या लेकराचा अपमान होईल असं कोणतंच कृत्य कधी करत नाही. नवे नवे तिला अवमान झालेला सुद्धा सहन होत. छोटेशा असणारे नरेंद्र विठ्ठल स्वामी विवेकानंद, त्यांचं नाव नरेंद्र आहे. पण वडिलांच्या जवळ खेळत असताना वडील बॅरिस्टर आहे. रोज घोडागाडीतून यायचं जायचं, रुबाबदार जीवन आहे बॅरिस्टर असल्यामुळे. परंतु या ठिकाणी सहज जवळ खेळत असलेल्या त्या लहानशा नरेंद्रला वडिलांनी विचारलं, नरेंद्र कोण व्हावं वाटतं रे तुला? आता कोण व्हावं वाटतं असं म्हटल्याबरोबर त्या नरेंद्रला त्याने असं पाहिलेलं होतं की ती घोडागाडी बाबा बसून जायचे, ती चालवण्यासाठी किती आनंद येत असे. घोडागाडी चालविणं म्हणजे त्याला असं वाटायचं खूपच छान आहे. आणि बाबा काही बसू देत नव्हते. जरा कडक स्वभाव असल्या कारणानं जवळ जाण्याचा काही फारसा प्रश्न नव्हता. आणि मग नरेंद्रला असं वाटायचं मला कधी ती गाडी चालवता येईल. आणि नेमकं वडिलांनी विचारलं, बाळ नरेंद्र तुला कोण व्हावं वाटतं? नरेंद्रने उत्तर दिलं, मला गाडीवान व्हावं वाटतं. मला गाडीवान व्हायचं. चेहराच पडला ना. बॅरिस्टरचं पोरगण गाडीवान, एक नोकर व्हायचं म्हणतंय. नोकर ठेवलेला होता गाडी चालविण्यासाठी. बॅरिस्टरच्या मुलाने नोकर व्हायचं असं म्हटल्याच्या नंतर पडलेला चेहरा. आणि आई माता भुवनेश्वरी जवळच अंगण झाडत होत्या. त्यांनी परिस्थिती ओळखली. आता नक्की वडिलांकडून अपमान होणार आहे, आता काहीतरी बोलणार आहे. हातातला झाडू टाकून दिला आणि झाडू टाकून देऊन या ठिकाणी नरेंद्रच्या जवळ येऊन तोंडावरून हात फिरवला. बाळ काय गोड उत्तर दिलंस रे? मग तर अजूनच पारा चढलं ना महाराज. ताईने इकडे येऊन जर पुन्हा सांत्वन करायचं, बाळा किती छान उत्तर दिलंस. कडाडले ना महाराज, तुझ्यावरच गेलाय म्हणे. हेच तर संस्कार आहेत. त्याने बॅरिस्टर व्हावं, वकील डॉक्टर व्हायचं काहीतरी म्हणावं ते सोडून दिलं आणि गाडीवान व्हायचं म्हणतो. तो म्हणते की काय छान उत्तर दिलं, काय चांगलं उत्तर दिलं. माता म्हणते खरंय, तुम्हाला असं वाटत असेल की त्याने डॉक्टर व्हावं, पण तो सगळ्यात मोठा गाडीवान होणार आहे. असा कोणता मोठा गाडीवान असतो का? गाडीवान कुठं मोठा असतो का? आणि समोरच लावलेला फोटो होता रथारूढ असलेल्या अर्जुनाचा, भगवंत श्रीकृष्णाचा. भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या फोटोकडे बोट केलं. हो हो, माझा नरेंद्र गाडीवानाच होणार आहे, पण माझ्या श्रीकृष्णासारखा होणार आहे. आता काय बोलता येईल महाराज. वडील तर जागेवर गबुगार झाले. असा गाडीवान, तसाच गाडीवान झाला महाराज. झाला की जगाला संस्कृती शिकवली. आईने दिलेलं प्रोत्साहन, आईने दिलेला आकार, आईने दिलेला आधार. नरेंद्र या ठिकाणी स्वामी विवेकानंद होता. जगाच्या पाठीवर आजही विचारवंतांच्या यादीत त्यांचं नाव यात नवल नाही, पण श्रेष्ठ विचारवंत कोण म्हटलं की त्यांचं नाव घेतलं, विवेकानंद. तरुण सुंदर स्त्री समोरून येते. महाराज काय आई वडिलांचे संस्कार असतात. स्वामीजी माझी अशी इच्छा आहे तुमच्याशी लग्न करावं. काय कारण आहे लग्नाचं? म्हटलं तुमच्यासारखा ओजस्वी तेजस्वी मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. स्मित हास्य केलं स्वामीजींनी आणि दिलेलं उत्तर फार गोड आहे. स्वामीजी म्हणतात लग्न करावं लागेल, नंतर मुलगा होईल. माता म्हणते मग माझी अशी इच्छा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतायत माझी अशी इच्छा आहे आत्ताच तुमचा मुलगा व्हावा आणि आत्ताच तुम्ही मला मुलगा समजावा. कोणाच्याही मुखी येईल महाराज. याला पुरुषार्थ म्हणतात. एका श्रीमंत सुंदर स्त्रीने येऊन लग्नाची इच्छा व्यक्त करून सुद्धा तिला आई म्हणणं ही आमची संस्कृती आहे. जय माये
न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. आयुष्यामध्ये हे सामर्थ्य कोण देतं महाराज? तर आई वडील देत असतात. एडिसनला घरी आणल्याच्या नंतर आईला तो अपमान जरी लक्षात आला असला तरी लेकराच्या ध्यानात येऊ दिलं नाही. आणि एवढे परिश्रम घेतले, एवढी चांगली शिकवण दिली, एवढं चांगलं ज्ञान दिलं, एवढं त्याला शोधक बनवलं. आज जो बल्ब लागतोय ना विजेचा, आज जो उजेड मिळतोय ना आपल्याला, हा शोध एडिसननं लावलेला आहे. जगाला अंधकारातून दूर नेलं आणि प्रकाशमय करणारा एडिसन आपल्या आईच्या संस्कारातून घडलेला आहे. जेव्हा आई गेली ना तेव्हा एडिसनने फार सुंदर उद्गार काढले. एडिसन असं म्हणतो की मी जगाला प्रकाश देण्याचं काम नक्की केलेलं आहे, जगाला प्रकाश दिला मी. पण खरं सांगू, आज माझी आई गेली ना, माझ्या जीवनात अंधकार निर्माण झाला. माझी आई हा माझा प्रकाश होता. माझी आई हे माझं खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान होतं. माझ्या आईचं दर्शन घेण्यासाठी आज माझ्याकडे माझ्या आईचे पाय राहिले नाही ना, याच्यासारखं दुःख माझ्या जीवनात दुसरं. त्या आईच्या दर्शनासाठी त्यानं रडावं आणि जगाला प्रकाश द्यावा, हा एक वैज्ञानिक मी तुम्हाला सांगितलं आहे. तर सामान्य जीवनातही तो प्रकाश पडू शकतो, पण काय करावं लागेल? मात्या पित्याचं दर्शन घ्यावं लागेल, नमन करावं लागेल, आयुष्य वाढेल, विद्या प्राप्त होईल, यश आणि बल प्राप्त होतं. महाराज, दर्शनाची ताकद आहे वडिलांच्या. यश प्राप्त होतं. छत्रपती शिवराय एकही मोहीम या ठिकाणी त्यांच्या जीवनात अयशस्वी झाली नाही. काय कारण आहे? कारण आई वडिलांचे सर्वात श्रेष्ठ पूजक जर कोण असतील तर छत्रपती शिवराय. आईला नमस्कार केल्याशिवाय कधीच ते घराबाहेर पडत नव्हते. आई साहेब म्हणायची, मा साहेब म्हणायची. त्यांनी कृतज्ञता सोहळा असं डॉक्टरांसारखं आयोजित केलं राजांनी. विठ्ठल आपण सगळे राजांचं म्हणून घेतो गड्या, पण राजांचे जे विचार आहे, जे आचरण आहे, ते अजिबात काही अंगी करत नाही महाराज. राजांनी काय शिकवलं आम्हाला? आई साहेबांना नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर पडू नये. वडील जवळ नव्हते, परंतु वडिलांचं स्मरण करायचे, दर्शन घ्यायचे. जोडे ठेवलेले होते देवघरात, जोडे बापाचे. सामान्य गोष्ट आहे. हे आमचं रामायण आहे. भरताने प्रभूंच्या पादुका ठेवाव्यात आणि आमच्या छत्रपती शिवरायांनी वडिलांचे जोडे देवघरात ठेवावेत आणि रोज त्या जोड्यांचं दर्शन घ्यावं. आईची मिरवणूक काढली रथात बसून. स्वराज्य निर्माण झालं आईच्या सामर्थ्यानं, आईच्या संस्कारानं. आईला रथात बसवलं, मिरवणूक चाललेली असताना छत्रपती शिवरायांनी आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेतले होते. मिरवणुकीत डोक्यावर जोडे होते राजांचे. उगीच का आज जग सगळं दर्शन घेतंय महाराज? आज जग जर का वंदन करत असेल तर त्याचं एकच कारण आहे, त्यांच्या आई वडिलांच्या विषयी असणारं नितांत प्रेम होतं आणि आई वडिलांचा आशीर्वाद होता. आपल्या जीवनात असला पाहिजे, प्राप्त केला पाहिजे. अवघड काहीच नाही ना महाराज, फक्त नमस्कार करायचं, वंदन करायचं. बरं वाटतं सर. नाही पाया पडले तर निदान बोलत जावं, बोललं तर पाहिजे की नाही? आज समाजाची स्थिती अशी महाराज, लेक घरात आला की वडील दिसले की बाहेर निघून जात. बापा बरोबर बोलत नाही, आई बरोबर बोलत नाही. वडिलांना वाटतं 2 शब्द बोलावं, आईला वाटतं 2 शब्द बोलावं. फार काही त्यांची अपेक्षाही नसती. बरं आहे का एवढं म्हटलं तरी ते बरी होतं. फार मोठा आजार जरी वडिलांना झालेला असला, बाबा बरं वाटतंय ना, त्यांची इच्छा नसते हो तुम्हाला त्रास द्यावा म्हणून. बरं आहे विचारलं तरी बरं वाटतं. माणसं बोलत तर नाहीतच महाराज, पण अपमान करतात आई वडिलांचा. हा सन्मान पाहिल्यावर मला तर खरंच माझंच जीवनामध्ये खऱ्या अर्थाने अंतर्मुख करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आई वडिलांचा सहज अपमान. एका मुलाने पाणी मागितलं, आता 4 दिवसापूर्वीची घटना मारत, तर ताडकन तोंडात मारले बापाच्या. पाणी मागितलं. काय काय कोणीकडे? एकीकडे ही पिढी आहे आणि एकीकडे हा डॉक्टरांचा आदर्श आहे. विठ्ठल आता 2 महिन्यापूर्वीची घटना आहे बघा. एक श्रीमंत व्यक्ती वृद्धाश्रमात काशीला या ठिकाणी मरण पावले. त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलं होतं. ते असं म्हटले, आयुष्यात पैसा नाही मिळवता आला तरी हरकत नाही गड्या, पण आपली संतती फार सुंदर तयार करा. कारण रेमंडचा मालक सुद्धा भाडोत्री खोलीत राहतो. वडिलांनी या ठिकाणी हाकलून दिले, मुलांनी हाकलून दिल्यानंतर अनेक प्रसंग.
रेल्वे स्थानकावर वृद्ध जोडपं या ठिकाणी आलेलं एका चहाच्या टपरीवाल्यानं पाहिलं. सकाळीच ते वृद्ध जोडपं रेल्वे स्थानकावर आलेलं होतं. कोणीतरी न्यायला येईल असं त्याला वाटलं होतं, परंतु दिवसभर वाट पाहिली, कोणी झालं नाही. संध्याकाळची वेळ झाली, सगळी माणसं जवळजवळ आता गर्दी कमी होत चालली, टपरी बंद करण्याची वेळ आली. म्हणून चहावाला सहज जवळ गेला आणि त्या आई वडिलांना, त्या वृद्ध जोडप्याला विचारलं, का हो बाबा, कोणाची वाट पाहताय? म्हणे आमचा मुलगा न्यायला येणार आहे. मग आता सकाळी तुम्ही आलेले आणि आतापर्यंत का बरं तो आला नाही? काय कळलं नाही? म्हटले मी येतो असं सांगितलं, इथंच येतो म्हटला. म्हटले मग काही पत्ता वगैरे दिला असेल ना? पत्ता काढला, चिठ्ठी काढली खिशातून आणि चिठ्ठी त्या चहावाल्याकडे दिली. चहावाल्याच्या टपकन डोळ्यात पाणी आलं, कारण त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं, ही चिठ्ठी जो वाचेल ना त्याने कृपा करून या वृद्ध जोडप्याला वृद्धाश्रमात सोडून यावं ही विनंती. त्या चिठ्ठीवर पत्ता असा होता, जवळच्या वृद्धाश्रमात त्यांना सोडून यावं. काय अवस्था आहे महाराज. आई वडील सांभाळण्यासाठी फार पैसे लागतात असं काही नाही, फक्त प्रेम लागतं. माणसं कुत्री पाळतात महाराज, इकडे नसतील पाळत पण कुत्र्याला घेऊन फिरतात, कुत्र्याबरोबर बोलतात. एवढी दयनीय स्थिती आज परिस्थिती समाजाची. आई वडिलांचा सन्मान केला, आई वडिलांबरोबर बोललात, आई वडिलांना जर या ठिकाणी आपण पूजन केलं, घरी आई वडील असतील तर ते घर सज्जन हो. साने गुरुजी सांगतात, ते घर नाही महाल आहे, देवघर आहे. पण ज्या घरी आई वडील नाहीत ना, तो महाल असला तरी स्मशान आहे. विठ्ठल साने गुरुजी फार सुंदर लिहितात. झोपडी असू दे म्हटले, पण झोपडीत आई वडील असतील तर ती झोपडी नाही तर महाल आहे. आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळवावा लागतो. आई जे शिकवते ते आयुष्यभर पुरत असते. गुरुजींनी फार कृतज्ञता व्यक्त केली आपल्या आईविषयी. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. या जगात एकच धर्म आहे आणि त्या धर्माचं नाव जर काय असेल तर या जगावर प्रेम करा. माझ्या आईनं शिकवलं, आजाराजवळ बसावं, दुःखितांचे अश्रू पुसवावे, एखादं फुलझाड लावावं, वाटेतला काटा उचलावा, रंधले गांधलेले असतील तर त्यांना मदत करावी. त्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने हाच एक धर्म. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. माझ्या आईनं सांगितलंय, गुरुजी लिहितात, अश्रूच्या पाण्यानं मन स्वच्छ करावं, त्यामध्ये प्रेमाची आणि भक्तीची वेल लावावी. मीराबाईचा मंत्र माझ्या आईनं मला दिला. अत्यंत दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व गमावून देता कसं जगावं माझ्या आईनं मला शिकवलं. कितीही गरिबी आली तरी मी कधी खचलो नाही. आयुष्यात सन्मान मिळाला म्हणून कधी मागलो नाही. जमिनीवर कसं राहावं आणि या समाजावर कसं प्रेम करावं. द्वेष करू नये, मत्सर करू नये. आयुष्यामध्ये सगळ्यांना ईश्वराची लेकरं समजून प्रेम करा. कशासाठी? खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमाने पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. प्रेम द्यावं लागेल. आई वडील शिकवतात महाराज. लेकरांचं जीवन घडवत असताना आई वडिलांचा आशीर्वाद महत्वाचा असतो, कारण घडण्यासाठी आशीर्वाद लागतो. काही गोष्टी प्रयत्नाने कराव्या लागतात, काही प्रारब्धाने मिळत असतात, पण घडून यायचे असतील तर आशीर्वाद लागतो. आता प्रयत्न करणारे तुम्ही आम्ही सगळीच माणसं आहेत, पण प्रयत्नाने सगळंच मिळतं असं काही नाही. आता सगळ्याला वाटतं श्रीमंत व्हावं, श्रीमंत होण्यासाठीच प्रयत्न चाललाय, पण प्रारब्धात नसेल तर ते
मिळत नाही. बरं प्रारब्धात असेल आणि प्रयत्न नसेल तरी मिळत नाही. कारण आपण उभं राहिलो तर प्रारब्ध उभं राहतं, बसलो की ते बसतं, चालू लागलो की ते चालतं. आयुष्यामध्ये प्रारब्धाला प्रयत्नाची जोड असेल, उगीच माझ्या प्रारब्धात आहे असं म्हणूनही नाही चालत, त्याला प्रयत्नाची जोड लागते. बरं प्रयत्नही केले आणि प्रारब्धातही आहे तरी सुद्धा कधी कधी या ठिकाणी काही गोष्टी माणसाला मिळत नाहीत. त्याच्यासाठी आशीर्वाद लागतो. आणि आशीर्वाद कोणाचा घेतला पाहिजे तर आई वडिलांचा. आणि आशीर्वाद मिळावा असं वाटत असेल तर आई वडिलांना नमस्कार करावा, नमन करावं, नाही का. रोज दर्शन घ्यावं. माता पिते असे जो करी नमन, धन्य त्याचे पुण्य इहजनी. नाथबाबा सांगतात पुण्यवान माणसं असतात ती, त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या पुण्याईला सुद्धा धन्यता द्यावी. नाथबाबांनी नव्हे जर आई वडिलांचं पूजन केलं तर जीवनच धन्य आहे. अभंगाच्या दुसऱ्या माता पिता याचे करी पूजन, माता पित्याचे करी पूजन, माता पितयाचे करी पूजन, सगा अंतकाल के सुदरखना यही पावे दगा. कहत कबीरा सुनो भाई साधो, राम नाम सबसे मिठा. इधर उधर काय को देखे सब हे बाजार झुटा. प्राणमायेचा बाजार. नाही का. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. गे 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 हरिनाम घे, गे 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 हरिनाम घे. माया सारी सोडून दे पिंगळा महाद्वारी. नाही म्हणायचं नाही आपल्याला, त्याला 50,000 रुपये लागते म्हणायला. विठ्ठला आयुष्यामध्ये कोणी कोणाचं नाही सज्जन, हे त्रिवार आबाधित सत्य आहे. या जगामध्ये कोण कोणावर प्रेम करतो, कोणीच कोणावर प्रेम करत नाही. या जगामध्ये सगळे स्वार्थीच आहे. मतलब की दुनिया में कौन किसी का होता. धोखा तो वही देता है जिस पर भरोसा होता है. आपल्याला फसवलं कोणी आतापर्यंत, ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी. आपल्याला आतापर्यंत फसवलं ते जगातल्या लोकांनी नाही, घरच्यांनीच. ऐकताय ना तुम्ही सगळं. एक शायर लिहितो महाराज, तो असं म्हणतो, गम इस बात का नहीं जो मिले वो कम बक लगते. तो काय म्हणतो, गम इस बात का नहीं जो मिले वो कम बक लगते. अफसोस इस बात का है इनमें चंद लोग मेरे घर के ही थे. तो म्हणतो खरं दुःख मला फसवलं सगळ्यांनी याचं नाही, पण फसवणारी सगळी माझीच.
याचं दुःख आहे. आणि आपलेच आपल्याला फसवतात तेव्हा किती वाईट, किती परिस्थिती कठीण असेल महाराज. वेदना भयंकर असते. आपल्यांनीच आपल्याला त्रास देणं काही सोपं असतं का महाराज? परक्यांनी दिलेल्या वेदना कदाचित माणसाला असह्य होत नाहीत, पण आपलीच आपल्याला जेव्हा त्रास देतात त्या वेदना असह्य असतात, त्या सहन नाही होत. लोखंडाच्या दुकानातला एक कण उडाला, सोन्याच्या दुकानातला एक कण उडाला, मार खाऊन रस्त्यावर आले. आयरणीवर मार चालू होता, घणाच्या आयरणीच्या मध्ये मार खाता खाता दोघेही तिथून उडाले, रस्त्यावर आले. भेट झाल्यावर धायमाय मुकळून रडायला लागले, गळ्यात पडले एकमेकाच्या. काय खरं नाही रे म्हटले, लईच मार चालू आहे. वाट्याला सगळे फटकेच आहेत. तर म्हटलं जाऊ दे, रीतच आहे संसाराची. इथं आल्यानंतर फटकेच खावे लागतात. सोन्याचा कण आणि लोखंडाचा कण व्यथा सांगता सांगता या ठिकाणी रडतायत. पण तेवढ्यात तो सोन्याचा कण त्या लोखंडाच्या कणाला म्हणतो, अरे तुलाही मारणारी हातोडी लोखंडाचीच, मलाही मारणारी लोखंडाचीच, पण तू फारच मोठ्याने ओरडतो रे, फारच मोठ्याने रडतो. तेवढ्यातही ते मकलशी केली त्या सोन्याच्या कणाने. सोन्याचा कण असं म्हटल्यानंतर तो लोखंडाचा कण आणखी मोठ्यानं रडायला लागला. म्हटलं तुला काय कसं सांगू रे म्हणे. तो सोन्याचा कण म्हणतो, सांग की पण काय वेदना. तो लोखंडाचा कण म्हटला, तुला हे मारणारी लोखंडाचीच, मलाही मारणारी लोखंडाचीच, पण आपलेच आपल्याला मारतात त्या वेदना तुला काय करणार आहे. मला माहिती कोणाचं सांगतो मी. हे लोखंडाच्या कणाचं नाही, आपल्या मनातलं चाललेलं आहे. विठाला असू द्या गड्या, मतलबी दुनिया असू द्या, पण तुकोबरायासारख्या महात्म्याने म्हणावं, निरपेक्ष प्रेम करणार या जगात कोणी असेल तर फक्त आई वडील आहे. ऐसी काळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. कळवळ्याची जाती तुकोबराय म्हणतात, करी लाभा विन प्रीती. या लोभी जगतामध्ये, या स्वार्थी जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणार जर कोण असतील तर ते आई वडील आहे. पोटी भार वाहे त्याच सर्वस्व हे साहे. पोटात फक्त आई भार वाहते असं नाही, त्याचं सर्वस्व साहते. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी ते आपल्या लेकरांवर प्रेम करत असते, सतत प्रेम करते महाराज. एक जणांना असं जंगलात नेऊन सोडायचं ठरवलं आई वडिलांना. घरच्यांनी तंबी दिली. तुम्हाला असं वाटत असेल माझ्यासोबत संसार करावा तर एक तर तुमचे आई वडील राहतील ना, तर मी तरी राहील. निर्णय करा. आता त्याला पर्यायच नव्हता महाराज. तो म्हटलं आई वडील किती दिवसाचे, 10-5 वर्षाचे, पण याच्या सोबत संसार करायचा. निर्णय घेतला. आई वडिलांना या ठिकाणी सोबत एक गाडी जुंपली. आई वडिलांना गाडीत बसवलं आणि जंगलाचा रस्ता धरला. दुःख मनोमन आहे. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी मला वाढवलं, त्यांनाच आता या ठिकाणी मला जंगलात सोडून यावं लागतंय. समाजात कुठे सोडावं, त्यावेळेस काही वृद्धाश्रमाची सोय नव्हती, कोणाकडे नेऊन घालावं. जग शेवटी नावच ठेवणार आहे, मग त्याच्यापेक्षा जाऊ द्या जंगलात. खातील हिंसर प्राणी, 2 दिवस 1 दिवस वाटेल वाईट. शेवटी गाडीच आई वडिलांना बसवला आणि जंगलाचा रस्ता धरल्यानंतर घनदाट जंगल लागतं. आई वडील म्हणतात, बाळा कुठे घेऊन चाललास रे. काही नाही आहे, आता तुम्हाला मी दूरच्या गावाला नेऊन सोडणार आहे. वडील म्हणतात, कळलं आम्हाला, तू दूर आम्हाला सोडणार आहे, नवीन आमच्यापासून दूर जाणार आहेस. तू आता कुठेतरी एकाकी आम्हाला सोडून परत येणार आहेस. काही हरकत नाही, तू सुखी राहणार असशील ना तर तेही आम्हाला मान्य आहे. जीवनामध्ये तू सुखी असावं आमचं एवढंच ध्येय होतं.
आणि आताही जर आम्हाला जंगलात सोडल्यामुळे तुला सुख मिळणार असेल तर आमची काहीच अडचण नाही. शेवटी घनदाट अशा जंगलामध्ये या ठिकाणी त्या आई वडिलांना त्याने सोडलं. परत फिरल्यानंतर डोळ्यात पाणी आलं, आई वडिलांना भेटला आणि परत निघाल्याच्या नंतर आई वडील म्हणतात, अरे बाळा जायला वाट लक्षात राहिली ना, पण तुझ्या फार अडराणी आलास, खूप दूर आलास, आता जायला रस्ता लक्षात आहे ना? तो म्हटला जाईल आई, रस्ता सापडेल तसं त्या मार्गाने जाईल, काळजी करू नको म्हटले, तुला परत जाता यावं म्हणून आम्ही वाटाने ढगळे मोडून टाकलेले. जिथं जिथं ढगळे दिसतील ना मोडलेली पडलेली, ती वाट आपल्या घराची आहे. जंगलात सोडून येणारे माहित होतं तरी सुद्धा आपलं बाळ सुखरूप घरी जावं म्हणून पुन्हा त्याची सोय करून ठेवणारे कोण आहेत? तर आई वडील आहेत महाराज, दुसरं कोण आपली काळजी करतो? तुम्ही जेवला का म्हणून कोण विचारतं महाराज तुम्हाला? जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंतच सगळे विचारतील, पण आई वडील घरी आल्याबरोबर जेवला का रे बाळा पहिलं हे. म्हणून धन्यता देताना सुद्धा तुकोबरांनी दुसऱ्याला नाही दिली महाराज. आपल्या जीवनामध्ये जर आपण चांगलं वागत असू तर तुकोबरांनी ती धन्यता कोणाला दिलेली आहे? साठविला दाता विठ्ठला धन्य माता पिता दयाचे या धन्य माता पिता दयाचे या माता माता पिता दया किया, माता पिता दया किया, भूति जैसा थोड़ी कन्या पुत्र, भूति जैसा सात्विक, थोड़े कन्या पुत्र, भूति जैसा सात्विक, थोड़ी कन्या पुत्र, थोड़े कन्या पुत्र. माता पिता दयाची, माता पित्याला धन्यता आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आपण असतो. आई वडिलांच्याच आशीर्वादाने जमीन घेता येते, आई वडिलांच्याच आशीर्वादाने सगळं वैभव प्राप्त होत असतं. एवढे मोठे होतो का आपण? आई वडिलांना काही जमलं नाही. काही काही ठिकाणी तर वाटण्या घालतात त्या आई बापाच्या. 2-4 लेकरं असल्यावर तर त्यांची त्रिपीठ तारीखच ठरली. 3 महिने झाले का त्याच्याकडे, 2 महिने झाले का, त्यांनी जर असंच कुठेतरी आपल्याला ठेवलं असतं चुरळ असतं. त्यांनी नाही ना, हाडाची काढ नेत्राची दिवे केली. रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी खपावं. बापानं कधी स्वतःला बनियन नवं घेऊ नये, फाटकं जुनं घालावं पुन्हा पुन्हा. मुलाला मात्र नवं घेऊन द्यावं. फाटकी तुटकी चप्पल वापरावी, पण लेकराला मात्र बुटा सुटा ठेवावं. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी. खूप लिहिलं गेलं, लिहिलंही पाहिजे. वडिलांविषयी जरा कमी लिहिलं गेलं, पण तुकोबरांनी एकच अभंग लिहिला महाराजांनी, सगळ्याची बरोबरी केली. तो हा अभंग आहे. एका पारड्यात हा अभंग टाकायचा, आईविषयी लिहिलेलं एका पारड्यात समान होईल. तुकोबरांनी कसर भरून काढली या अभंगात. बाप करे जोडे लेकुराचे ओढे, आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला निराशेचा धनी. सगळं देऊन टाकतो महाराज. बाप काही शिल्लक ठेवत नाही, हातचाच ठेवत नाही महाराज. बाप गेल्याबरोबर वारस लागतो. आपण अर्ज सुद्धा द्यावा लागत नाही. आपोआप लोक सांगतात ते मुलांचे नाव विचारून वारस लागतात. सगळं देऊन जाणारे, हे समर्पण करणारी पात्र म्हणजे आई वडील असतात. आणि म्हणून ते सगळ्यात मोठी आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण किती मोठे व्हा आयुष्यामध्ये नाही असं नाही. एक कवी फार सुंदर लिहितो, आभाळावर उंच असेल पर्वताहून ताट, तो म्हणतो असेल तो मोठा कोणी. आभाळावर उंच असेल पर्वताहून ताट, भल्या भल्यांचे मुजरे घे चालत असशील वाट. करत असतील तुला मुजरा, कदाचित तुला देवही मानत असतील. पुढे असलीत आभाळावर उंच असेल पर्वताहून ताट, भल्या भल्यांचे मुजरे घे चालत असशील वाट. कोणी मुद्रा देखील करतील तुला मानून देव, पण आई वडील तुझ्यापेक्षा मोठे आहेत एवढं मात्र लक्षात ठेव. एवढं मात्र लक्षात ठेव. आयुष्यभर लक्षात ठेवायचं की आई वडील हे आपल्यापेक्षा फार मोठे असतात, महान असतात.
आणि ईश्वरा समान लाभलेले आई वडील आहेत तोपर्यंतच आपल्या जीवनाला अर्थ असतो, तोपर्यंतच आपल्या जीवनात परमार्थ करता येतो. कसा करायचा तो परमार्थ? बाबा म्हणतात त्यांची अखंड सेवा करायची. आणि माता पितयासी जो करे सेवा, माता पितयाची जो